ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। रानभाज्या महोत्सव उत्साहात संपन्न। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी केलं उद्घाटन। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी रानभाज्या महोत्सव 2025-26 आयोजन करण्यात आला। हा महोत्सव आज 6 ऑगस्ट रोजी बीजे हायस्कूल टेंबिनाका ठाणे इथं पार पडला। जिल्ह्यातील विविध डोंगरी, दुर्गम व जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीने पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधी व गुणकारी रानभाज्यांचं या महोत्सवात प्रदर्शन व विक्री करण्यात आली। यासाठी जिल्ह्यातून एकूण 50 स्टॉलची मांडणी करण्यात आली होती, ज्यामध्ये 100 स्वयंसहाय्यता गटातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते झालं। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। आघाडा, शेवळा, कुरकुरी भाजी, भारंग, मायाळू, कवळा कवळी, फोडी, दिंडा भाजी, करटोली, टाकळा, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या औषधी व पारंपरिक रानभाज्यांनी महोत्सवाला आरोग्यदायी व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिला। या रानभाज्यांचे केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक व रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिलेला होता। ब्रेकिंग न्यूज मराठी प्रतिनिधी ठाणे। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।